तर आज आपण नवग्रह सिरीजमधील सूर्याविषयी माहिती घेणार आहोत। अंधकारला दूर करून प्रकाशाच्या दिशेने नेणारा एक असा ग्रह जो चराचर जीवितांमध्ये त्याच्या आत्म्याच्या रूपाने विद्यमान आहे, ज्याला सूर्य म्हटलेला आहे। आता सूर्य काय आहे हो? सूर्याला पराशर ऋषींनी प्रत्येक जीविताची आत्मा म्हटलेला आहे। प्रत्येक जीविताचं उत्पत्तीचं कारण हा सूर्यच आहे। आपल्या कुंडलीमध्ये आपल्या सूर्याची प्लेसमेंट आपल्या उत्पत्तीचं कारण सांगते। प्रत्येकाच्या उत्पत्तीचं कारण ह्या सूर्याची प्लेसमेंट त्याच्या कुंडलीमध्ये सांगत असते। आता जर प्रत्येकानं आपल्या कुंडलीनुसार सूर्याच्या प्लेसमेंटनुसार कर्म करायला सुरू केलं तर हाच सूर्य आपल्याला आत्मिक शांती देणार आहे। हाच सूर्य आपल्याला आपल्या उत्पत्तीकडे घेऊन जाणार आहे। हाच सूर्य आपल्याला आपल्या उत्पत्तीचं कर्म करण्यासाठी मदत करणार आहे। हाच सूर्य आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश सांगणार आहे। उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती तुमची पर्सनॅलिटी करण्यासाठी झालेला आहे हे सांगतो। दुसऱ्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती तुमच्या फॅमिलीसाठी धन कमवण्यासाठी झालेलं आहे हे सांगतो। चौथ्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती भूमी भवन वाहन ह्यासाठी झालेली आहे असं सांगतो। पाचव्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती सोल्युशन्स देण्यासाठी झालेला आहे हे सांगतो। सहाव्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती जॉब करण्यासाठी सर्व्हिसेस देण्यासाठी सेवा करण्यासाठी झालेला आहे हे सांगतो। सातव्या घरातील सूर्य तुमची उत्पत्ती बिझनेस करण्यासाठी झालेला आहे हे सांगतो। आठव्या घरातील सूर्य जो अष्टम भाव पिढ्यांचा भाव म्हटलेला जातो, जो अष्टम भाव गुप्त विद्यांचा भाव म्हटला जातो, त्या भावामधील सूर्याची प्लेसमेंट गुप्त विद्यांसाठी डिवाइन नॉलेज घेण्यासाठी आपला जन्म झालेला आहे सांगतो। नवव्या भावातील सूर्याची प्लेसमेंट आपला जन्म डिवाइन नॉलेज घेण्यासाठी उच्च ज्ञान घेण्यासाठी झालेला आहे, भाग्य घेण्यासाठी झालेला आहे हे सांगतो। 10व्या भावातील सूर्याची प्लेसमेंट अतिशय उच्च मानली जाते। 10व्या भावामध्ये सूर्य दिग्बली होतो आणि 10व्या भावामधील सूर्याची प्लेसमेंट आपलं नाव आपलं नेम फेम आणि कर्मक्षेत्र करण्यासाठी आपली उत्पत्ती झालेली आहे हे सांगतो। 11व्या भावातील सूर्याची प्लेसमेंट आपला जन्म आपल्या इच्छांसाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी झालेला आहे हे सांगतो। तर 12व्या भावामधील सूर्याची प्लेसमेंट आपला जन्म मोक्ष घेण्यासाठी झालेला आहे सांगतो। तर अशा प्रकारे जर बघितलं तर सूर्याची प्लेसमेंटच आहे जे आपल्याला आपल्या उत्पत्तीचं कारण सांगतं। सूर्याची प्लेसमेंटच आहे जे आपल्याला आपल्या जीवनाच्या उद्देशाचं कारण सांगतं। म्हणून ह्या सूर्याची प्लेसमेंट ओळखून आपण जर कर्म केलं त्या दिशेने आपण जायला लागलो तर आपलं नाव आपलं पद प्रतिष्ठा आणि आपली आत्मिक शांती घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही। सूर्याची प्लेसमेंट हे अंधाराकडून उजेडाकडे नेणारे आहे। सूर्याची प्लेसमेंट हे आपल्याला प्रकाशाच्या दिशेने नेणारे आहे। म्हणून ज्या भावामध्ये सूर्य आहे त्या भावाचं कर्म केल्यानं आपल्या आयुष्यातील अंधार दूर होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते। ठीक आहे, धन्यवाद।